नमस्कार. नमस्कार. गप्पा गोष्टी या सदरामध्ये आज एक औसा नगरीचे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रथम नागरिक आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी औसा शहर एक मॉडेल शहर बनवण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे. त्यांच्या वडिलांपासून ते आज तागायत त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या चिरंजीवापर्यंत सुद्धा एक लोकसेवेचा वारसा ते जपत आहेत. स्वर्गीय पैगंबर अशी NP शेख साहेबांनी या शहरामध्ये शैक्षणिक संकुल उभं करून गोरगरिबांच्या लेकरांसाठी शिक्षण हे उपलब्ध सहज आणि सोप्या ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलं. आज त्यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिकलेले अनेक लोक या देशाच्या आणि परदेशामध्ये सुद्धा अनेक चांगल्या पदावर काम करत आहेत. नक्कीच आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज डॉक्टर अफसर शेख हे काम करीत आहेत. आज विशेष म्हणजे दत्ताभाऊ गप्पा गोष्टींचे आपले सगळे एपिसोड बाबासाहेब बघतात आणि आज सहज मी त्यांना फोन केला. बाबासाहेब सोशल मीडियावर फास्ट आहेत. सहज फोन केला तर मला त्यांनी सांगितलं की तुमचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम. मग मी म्हटलं साहेब या, तुम्ही असं आम्हाला फोनवर बोलल्यापेक्षा तुमच्या संकल्पना काय आहेत, कारण कसं आहे शहर आज यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतंय. इथले गोरगरीब असतील, मी आपण काल बोलताना बोललो की अफसर शेख एक असा नेता आहे जो रस्त्यावरचा नेता म्हणलो आपण, की कधी मोटरसायकलवर फिरते, कधी तुमच्या बरोबर रिक्षात येते, कधी कशात येते आणि पानपट्टीवर थांबतील. भजे एखादे जर चांगले दिसलं त्या भजेवाल्याला जाऊन हातानं खाऊन त्या भजेवाल्याचं मनोधैर्य वाढवण्याचं काम हे करत आहे. औषधातल्या प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक वस्तूचा त्यांना अभिमान आहे, आनंद आहे. हरीश लहानपणी मी अनेकदा तुम्हाला बर्फी पेढे जामून खाऊ घातले. तर या आजच्या सदरामध्ये आज आपण गप्पा मारत अफसर शेख यांना आपण विचारू की साहेब या शहराच्या विकासासाठीच्या काय संकल्पना आहेत तुमच्या? स्क्रीन बंद हो गया, चालू आहे वो. काय संकल्पना आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या नेतृत्वामध्ये या औसा शहरातल्या लोकांनी 23 पैकी 17 नगरसेवक आणि परवीन बाजींना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. खूप मोठी जिम्मेदारी म्हणजे आलेली आहे तुमच्यावर या शहराच्या विकासाची. काय संकल्पना आहेत तुमच्या? सर्वप्रथम मी आपल्या दोघांचे या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण हे चांगलं सदर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मी आपल्याला सकाळीच बोलत होतो स्वतःहून की माझ्या या औसा तालुक्यामध्ये, औसा मतदारसंघामध्ये, औसा शहरामध्ये एक वैचारिक कुठेतरी ठेवा, म्हणजे व्यासपीठ असावं जिथं विचाराची देवाणघेवाण व्हावी. बरोबर. जिथं कुठेतरी चर्चा व्हावी. मी तुम्हाला सकाळीच बोलत होतो की आमचे जे विरोधक राजकारणी सुद्धा आहेत ते सुद्धा कधी शब्द काढत नाही शहरा म्हणजे तालुक्याबद्दल, कधी मतदारसंघाबद्दल, कधी स्वतःहून काय बोललेले अनेक प्रश्न आहेत सध्याचे. बरोबर. म्हणजे हे कुठेतरी चर्चा व्हावी, चर्चेतून एक मार्ग निघतंय, समाधान होतंय, काही प्रश्नाची उकल होत असते. त्यामुळं सर्वप्रथम हे आपण जे चालू केलेलं अतिशय योग्य आहे आणि माझ्या या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद. निश्चितपणे यातून औषधाचं भलंच होणार आहे, 100%. तालुक्याचंही 100%. असा या ठिकाणी मला विश्वास आहे. आणि दुसरं गप्पा गोष्टीसाठी मी नेहमीच याच ठिकाणी दुकानावर येऊन नेहमीच आपण गप्पा गोष्टी केल्या. जलील भाई मला म्हणाल ते, जलील भाई म्हणले मला रेस्ट हाऊसला गप्पा गोष्टी करू दत्ताभाऊ चाललो. नाही म्हणलं, गप्पा तुमच्याच दुकानी मारतोय. मी आज नगराध्यक्ष आहे नसताना सुद्धा इथं येत होतो. बरोबर आहे का? ते खालच्या दुकानात पण होतो तुम्हारे साथ मैं पनपट्टी पे है, हर जगह. और कभी मेरे साथ ऑटो में बहुत बार घूमे भी, बहुत बार गए. तर निश्चितपणे
मला या ठिकाणी सांगायचंय की औसेकरांचे आमच्यावर खूप उपकार आहे. बाबासाहेब खूप मला एक सांगा, आज एवढं म्हणजे परिस्थिती अशी होती ना की निवडणुकीमध्ये एक 8 दिवस अगोदर की राष्ट्रवादी काँग्रेसचे हो. 6 नगरसेवक निवडून येतात का नाही याची आम्हाला सुद्धा शंका होती. हो. असं काय झालं हो की डायरेक्ट 6 वरनं तुम्ही 17 वर उडी मारली आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार सोबत असताना मागच्या वेळेस मी 6च होते किरणप्पा उडगे यांच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस तर आमदार वगैरे नव्हते, आमदार बसवराज पाटील काँग्रेसचे होते. यावेळेस भाजपाचे आमदार असताना सुद्धा एवढी मुसंडी तुम्ही मारण्याचं काय कारण आहे? काय असं काय केलं तुम्ही? मी आपल्याला एक आठवण पण करून देवतो की आपण साम टीव्हीवर एक अंदाज बांधला 18 येतील अचूक निघाला की नाही? बरोबर निघाला. आणि आता या शहरामध्ये 700 कोटीचा विकासाचा दावा आमदार महोदय आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. त्यातले बरेचसे काम आज दिसत नसले तरी काही काम चालू आहेत, काही कागदावर असतील. मान्य असेल तुम्हाला ही गोष्ट, तरी परंतु राष्ट्रवादीला या शहरानं स्वीकारलंय, आम्हाला स्वीकारलंय. आमच्यावर वैयक्तिक टीका होऊन सुद्धा औशाच्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी भरभरून असं मतदान दिलंय. हे कुठेतरी या ठिकाणी माझ्या वडिलांची पुण्याई आहे. आम्ही प्रामाणिकतेने या शहराची केलेली सेवा आहे आणि आमचा विजन वरती या शहरवासियांना विश्वास आहे, सर्व समाजाला विश्वास आहे, सर्व समाज घटकांना विश्वास आहे. केवळ एका विशिष्ट आजही आमदार महोदयांचा या ठिकाणी गैरसमज आहे की एका विशिष्ट भागानं एका विशिष्ट समाजानं या ठिकाणी आम्हाला निवडून दिलंय. साफ चुकीचं आहे. हो, असं परवा SIR चा पण उल्लेख केला वाटतं. माझा तर दावा आहे हा गैरसमज असंच राहू देत ना, माझी यशस्वी कारकीर्द असंच पुढे चालू राहील. त्यामुळे हे मला एक तुम्हाला विचारायचं अध्यक्ष साहेब, निवडणुकीमध्ये यापूर्वी तुम्ही माझ्या विचारणात सर्वाधिक काळ पालिकेत राहणारे एकमेव जिल्ह्यात तुम्हीच आहात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वाधिक पदाधिकारी म्हणजे नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी म्हणून हा तुमचाच कार्यकाळ आहे. या मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये तुम्ही प्रचाराचा स्तर पाहिला होता. या निवडणुकीतला प्रचाराचा स्तर जो होता तो अत्यंत घसरलेला होता किंवा वैयक्तिक टीकेवर. नेमकं त्या परिस्थितीमध्ये जेव्हा गावामध्ये एखादं माईक लावून 2 कलाकृती सादर करणारी माणसं, असला बाबा नको रे बाबा, हा बाबा नको रे बाबा, राजा बाबू किंवा मिस्त्री पर्यंत, म्हणजे तुम्ही PhD झालेले आहात, तुम्ही प्राचार्य आहात, वकील आहात, डॉक्टरेट आहात, तुमच्यासारख्या व्यक्तीला मिस्त्री म्हणून संबोधलं गेलं. काय वाटलं, काय भावना होत्या तुमच्या? हे अतिशय ही निवडणूक दुःखदायक गेलेली आहे. माझ्यावर एवढं वैयक्तिक या ठिकाणी टीका होत गेली आणि म्हणजे काय शब्द मी म्हणजे आमदार महोदयात सांगू पण शकत नाही. म्हणजे माझ्यावर माझ्या वडिलाच्या नावानं नगरपालिका असं संबोधणं मी अजिबात मान्य करणार नाही. माझ्यावर 10 वेळेस जरी त्यांनी टीका केली तर चालेल, परंतु अतिशय खोलवर जाऊन एवढं टीका करणं कधीही राजकारणात म्हणजे योग्य नाही. अतिशय हा दर्जा ही पातळी त्यांनी सोडणे चुकीचं होतं आणि निश्चितपणे जे चीड लोकांमध्ये जी निर्माण झाली, जे अपशब्द वापरले गेले कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, आणि त्याचा उलटा परिणाम झाला का? हा, बिलकुल झाला. लोकांची सहानुभूती तुमच्या पाठीमागे राहिली. पण बसवराज पाटील पण 10 वर्ष आमदार होते, तुम्ही 2दा त्यांच्या विरोधात निवडणूक नाही, आम्ही कधीच नाही. उद्बुद्धीन पटेल साहेबांच्या विरोधात प्रचार केला त्यांनी, ते सगळे तंत्र वापरले, परंतु कधी बोलले नाही. आणि कुठेतरी औसेकरांनाही या गोष्टीची थोडीशी सल झाली मला दिसते या निकालात. बिलकुल ते उद्रेक आहे आणि मला न करणारे लोक सुद्धा मधला मतदान केल्यानंतर म्हणजे काही नाराज अँटी इन्कम्बन्सी असतेच, ते सुद्धा लोक नंतर मला जोडले गेले. मला हे चुकीचं आहे, चुकीचं वागतंय आणि त्याच्यामुळं भविष्यात सुद्धा हे आता त्यांना सत्ता दिल्यावर भविष्यात कसे राहतील
याचा सुद्धा त्यांनी अंदाज त्यावेळेस घेतला असेल आणि योग्य अशी निवड केली. निश्चितपणे आज माझ्या ताईंच्या हातामध्ये औसा नगरपालिकेचे सूत्र आहे. त्यांच्या सोबत आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी काम करीत आहोत आणि आमचे 2 स्वीकृत नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही अनेक निर्णय सुद्धा तुमचा तो औसा शहरामध्ये सिटी बस चांगली संकल्पना आहे. गोरगरिबाच्या गरिबांना विशेषतः महिलांना महिलांसाठी ₹5 5 मध्ये ₹5 आणि हात दाखवा आणि बस थांबवा. किती गाड्या असणार आहेत आणि त्याची काय संकल्पना काय आहे तुमची? सुरुवातीला आम्ही प्रायोगिक तत्वावर एक गाडी आम्ही व्हेकल सुरू करीत आहोत. जी बस आहे ती अत्याधुनिक स्वरूपाची आहे. ही बस असणार आहे का? आता ती जास्त डिटेल मध्ये सांगणार नाही कारण त्याची निविदा प्रक्रिया आहे पूर्ण करावी लागते आपल्याला. बरोबर. त्यामुळे जास्त खोलात टेक्निकल जाणं योग्य नाही. सुसज्ज आणि डबल डोअर राहील त्याला आणि आपण त्या टी पॉइंट पासून ते सुरुवात करू असं आणि हात दाखवा आणि गाडी थांबवा अशी संकल्पना. किल्ला मैदानात हे म्हणजे हनुमान मंदिर, गांधी चौक, किल्ला आणि असं परत टर्न पटेल चौक असं परत करत येईल पूर्ण असं गावाला म्हणजे उजनी मोड पर्यंत कंटिन्यू फेऱ्या होत राहतील अशी संकल्पना आहे. आणि तुम्ही जी शंका आता व्यक्त बाबासाहेब काही आम्हाला ऑटोवाले भेटले. त्यांनी सांगितले की अफसर बाबा गोरगरिबाचे काही वारी आहेत. त्यांनी आमचे उठलेले जे काही रस्त्यावरचे जे दुकानदार होते त्यांना उठवलं तर त्यांनी कडाडून विरोध केला. वेळप्रसंगी अतिक्रमण काढायला त्यांनी लोकांच्या पोटावर मारू नका, पाठीवर मारा म्हणून तत्काल त्यावेळेस तुम्ही खूप प्रशासक काळामध्ये सुद्धा लोकांना ज्याचं अतिक्रमण काढल्यामुळे नुकसान झालं त्यांना आर्थिक मदत सुद्धा तुम्ही केली आणि त्याच्या पाठीमागे उभं राहिले. आज हे गोरगरीब ऑटोवाले जे रोज भाडं हे करून पोट भरतात, आज त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी आमच्या पोटावर मारायचं काम करायला लागले. ती गाडी आणली म्हणजे त्यांचा व्यवसाय बंद पडेल. याच्यावर काय उपाय? ही शंका आहे आपली. वास्तविक पाहता 2016-17 मध्येच म्हणजे पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यावर ही सिटी बस सुरू करण्याचा माझा विचार होता, परंतु नंतर हीच बाब माझ्या थोड्या लक्षात आली त्यामुळे मी थांबलो. आता 10 वर्ष झालं मी थांबलो. आता ही गोष्ट आता शहराची लोकसंख्या वाढलेली आहे, शहराचं बस स्टँड दूर झालेलं आहे. पूर्वी बस स्टँड जवळ होतं आणि सध्या आपण तुम्ही बघत असाल ही दुसरी बाजू जी आहे की आता ऑटोवाले पण जे आता बऱ्याचशा महिला चालत जातील, परंतु असं 50, 60, 70, 80 रुपये खर्च करणार नाही. ही पण थोडस महिला त्या बाबतीत चालतात. सगळेजण कसं आहे लहान मुलं वगैरे असले तर ठीक आहे चालत जाऊ. त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा ही 5 रुपयामध्ये महिलांसाठी आणि 10 रुपयामध्ये जेंट्स आणि हजारो लोक ग्रामीण भागातले शहरात खरेदीला येत आहेत. आता ते खेड्यामध्ये तर बिचारे गरीब असतात. ग्रामीण भागातल्या महिला त्यांना ऑटोला 10 मोड पर्यंत विनाकारण ते मध्येच झालंय बघा बस स्टँडचं का तुमचं ते बस स्टँडवर तुमचा का रोष आहे? काय गरज होते? बस स्टँड मध्ये वॉकिंग स्टेशन आहे. मी तर आता तुम्ही बघा तिथं गाडी घेत नाही, गाड्या बी तिकडून चालले जातात ते हायवे वरूनच. ते जुनं बस स्टँड डेव्हलप करायचं, त्याच्यापेक्षा दुप्पट चांगली जागा तिथं आहे आणि तिथं एक खडा पडला नाही कॉन्क्रीटचा. 1 लाख रुपये सुद्धा, 1 रुपया सुद्धा अतिक्रमण वगैरे काढली तिथं बस स्टँड काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं झालं. त्यांना जायला गाडी काढणार, त्याच्यावर बऱ्याच गोरगरिबांना तिथून काढून त्यांना जागा कोणाला दिली बघा. ती कोणाला दिली? ते विनाकारण ते सगळं शो मॅच झालं ते. आणि आता तिथे शाळा आहे, इतकी गर्दी आहे, सध्या डबल अतिक्रमण वाढलं तिथं. ते तसं पण झालेलं आहे. हे कसं आहे, हे जे विचार करावा लागतं खोलवर विचार, डीप वर आणि मन शांत ठेवून करावं लागतं. हे लोक काय आजूबाजूचे कानं भरणार. कसं आहे, मी आमदार साहेबाला पण कधी म्हणजे स्वतःहून ते चांगले आहेत, विकास कामाची त्यांची धडपड आहे चांगली. मला पण पटतंय कधी कधी मी त्यांना SMS करून मी त्यांचं अभिनंदन करतो, हे काम चांगलं केलं आपण.
फक्त हे 4 आजूबाजूचे जे कानं भरणारे आहे ते सारखं काहीतरी मिसगाईड करत हे जे विकासाचे जे मूलभूत प्रश्न आहेत आपल्याला त्याच्यापासून दूर नेतात. आणि सारखं तेच ऐकून ते साहेबांचं बी मन परिवर्तन होऊन हे असं काहीतरी विचित्र आता वेगळं वागणं होत आहे. सध्या कारण त्यांना आमदार करण्यामध्ये माझा पण रोल आहे. सध्या ते खोलात जाऊन सांगत नाही ते पण. ऐका ना, आपण सध्या भाजपवर किंवा आमदारांवर सोशल मीडियावर सध्या विविध ह्याच्या माध्यमातून जसा तो 30 कोटीचा निधी ते राज्य शासनाने तो वर्ग केला, म्हणजे परत वर्ग करून घेतला त्यांच्याकडे. त्याच्या बाबतीत नगराध्यक्ष आपल्या आयुष्याच्या कोर्टात गेल्या होत्या. नेमकं काय तुमचं ते बजेट का बरं त्यांनी तिकडे परत हे केलं असावं? काय नेमकं कारण काय आहे? आमदार महोदय हे गेल्या अनेक वर्षापासून औसे शहरवासियांना त्यांनी शब्द देत आहेत. खास करून माझ्या महिला भगिनींना ते शब्द दिलाय त्यांनी की विधानसभेला दिला, त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिला, आणि अचानक तो मंजूर झालेला निधी एखादी वेगळी नगरपालिका दुसऱ्याच्या हातात गेली म्हणून लगेच हा निधी रद्द करून रस्त्यावर गटारी घेऊन टाकायचं, तेही म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये, हे साफ चुकीचं आहे. आपण कसं आहे, दिवस येत असतात, आम्हाला पण पराभव बघावा लागलाय, आम्ही पण सत्तेच्या बाहेर राहिलो, परंतु आम्ही असं केलं नाही. गुत्तेदारी कोण करायचा ह्याच्यावर हे चालू आहे असं दिसतंय मला तर वाटतंय. नाही, आपल्या शब्दाला किंमत असते. आपण एक शब्द दिला कोणाला तर त्याला पूर्णत्वासाठी आपल्याला झटावं लागतं, मेहनत करावी लागते, कारण तो शब्द पूर्ण होताना बघताना आपल्याला आनंद होतो. आता मी स्पर्धा परीक्षा केंद्र उभा केलं मध्यंतरीच्या काळामध्ये, जे 4 वर्षाचा गॅप झाला, ती इमारत म्हणजे एकदम कशी झाली होती बघितलं असं. पण आता आम्ही परत त्याला पुस्तकं आणून मी चालू केली आहे. दररोज 50च्या वर मुलं आहेत तिथं, आणि मुलींची संख्या सुद्धा 24च्या वर आहे. आज मुलं किती अभ्यास करत आहेत, किती समाधान वाटतं. काय पाहिजे आपल्याला, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? माझे शहराची मुलं जर यशस्वी होतील तरी आज या ठिकाणी मला समाधान आहे की नगरपालिका पूर्वपदावर येत आहे. याआधी ही नगरपालिका PWD करून टाकली होती, सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्वरूप होतं त्याला पूर्ण, आणि फक्त गुत्तेदारीचं केंद्र झालं होतं. आम्ही या शहराचा समतोल आणि सर्वांगीण विकास हे धोरण ठेवलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी या शहराचे उद्यान व्यवस्थित करायचे. 4 वर्षामध्ये म्हणजे त्यांची अवस्था बिघडलेली आहे. या शहरामध्ये कचरा व्यवस्था खोळंबलेला आहे, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त बिघडलेली आहे, आणि ही शिस्त म्हणजे कर्मचारी 3 तास 2 तास, आणि काही कर्मचारी तर 1 तास काम करतात. पहिले तर अवस्था अशी होती, आल्याबरोबर बघितलं 80,000 रुपये खात्यात होते, आणि 32 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 2 नावानिशी सांगतो 32 सफाई कर्मचारी इतरत्र पाठवलेले होते, आणि म्हणजे कायमस्वरूपीचे कर्मचारी, त्याच्यापैकी फक्त 2 लोक सफाईला हजर. कमाल झालं प्रशासकाच्या काळात. 4 त्या डम्पिंग साईटवर, 4 त्या सभागृहात. काय गरज होती असे इकडे तिकडे करून? बाबासाहेब, मला असं कळालं की काल तुम्ही मीटिंग पण घेतली आणि भ्रष्टाचारावर तुम्ही खूप तडकून बोलले की नगरपालिकेमध्ये प्रत्येक फाईलला हे कर्मचारी जे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करायला लागलेत, त्या संदर्भामध्ये खूप कडक भाषेत तुम्ही समज दिली. स्पष्टपणे नमूद केला होता की जी पैशाची मागणी होत आहे, हे शब्द आहे विषयपत्रिकेवर. मी कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मला जे प्राप्त अधिकार आहे अधिनियम 1965 मध्ये जे आहे त्याच्यानुसार मी कारवाई करेन. जे कर्मचारी एक फाईल हलना गेली हो, अशी अवस्था या 4 वर्षामध्ये, म्हणजे आमदारांचं जे वचक राहायला पाहिजे होता कर्मचाऱ्यांवरती, अधिकाऱ्यांवरती, कोणतीही फाईल आली की चाल ढकल, म्हणजे सरळ बोलत सुद्धा नाही ते कर्मचारी. म्हणजे हे सगळं फीडबॅक आहे या 5 महिन्यात. मला हे सगळं दुरुस्त करायचं आहे. मी एक गोष्ट
दररोज करत आहे दुरुस्ती. आणि हे कर्मचाऱ्यांचे एक साधं म्हणजे रहिवासी असेल, नाहरकत असेल, बांधकाम परवाना असेल, गुंठेवारी असेल, या सर्व प्रकरणामध्ये पैशाची मागणी केली जाते असे मला लोक या ठिकाणी नगरसेवक आहे त्यांच्या तक्रारी आहेत. हे एवढं कसं म्हणजे असं झालंय माझ्या या शहरामध्ये. मला हे सगळं व्यवस्थित करायचंय, नीट करायचंय. मी त्याचा या ठिकाणी उद्या कालच्या बैठकीमध्ये मी स्पष्ट शब्दात त्यांना ताकीद दिलेली आहे, गंभीर सूचना दिलेल्या आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये मी बदल घडवूनच या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून देईन की औसा नगरपालिका पूर्वीसारखी व्यवस्थित या ठिकाणी काम करत आहे. बाबासाहेब, तुम्ही नेहमी एक आरोप करता की भारतीय जनता पार्टी आम्हाला काम करू देत नाही आणि आमचे पाय खेचायचं काम करते. काय नेमकं काय करते भारतीय जनता पार्टी? सत्तेत तर तुम्ही आहात, बहुमतात तुम्ही आहात, नेमकं म्हणजे नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पहिल्याच आता हे 4-5 दिवसापूर्वी जन आरोग्य समिती जाहीर झालेली आहे. हो, काल आम्ही बोललो. आमचा राष्ट्रवादीचा एकही नाही अन्याय तुम्ही आमच्यावर करता. राष्ट्रवादी मित्र पक्ष आहे, महायुतीमध्ये आहे. आम्ही तुमच्या बसवराज पाटील साहेबांना मतदान केलं. आमची संख्या तुमच्या भाजपपेक्षा दुपटीने या मतदारसंघामध्ये आहे. असं असून सुद्धा या ठिकाणी वारंवार आम्हाला या ठिकाणी त्रास दिला जातो. आमचा निधी पळवला जातो, आमचे निधी रद्द केला जातो. मग हे सगळं कशासाठी? हे राज्यामध्ये तुम्ही एकत्रित सत्तेत आहात. अजितदादा जिवंत असेपर्यंत, हयात असेपर्यंत तुमची हिंमत झाली नाही काय करायची. पण दादा जसे गेले तसं या ठिकाणी त्रास देण्याचा जो तारखासहित सांगू शकतो मी, तारखासहित म्हणजे दादांचं जे झालं त्याच्यानंतर कोणत्या तारखेला काय काय झालं हे सविस्तर सांगू शकतो. 100% बरोबर आहे. मला एकच आता आम्हा दोघांना पण हा प्रश्न आमच्या दोघांचा पण आहे आणि आमच्या दोघांची पण अपेक्षा आहे की औसा शहरातल्या लोकांना आता असं वाटतंय की तुम्ही केंद्रात सत्तेत आहात एकत्र, राज्यामध्ये आहात आणि औशामध्येच तुमच्यात बेबनाव का? कारण कमीत कमी तुमचे पक्षीय विचार वेगळे जरी असले तरी आज तुम्ही औसा शहरातल्या लोकांच्या विकासावर तुम्ही एकत्र का येत नाहीत? एकत्र येण्यासाठी म्हणजे तुम्ही अडथळा आणताय का आमदार महोदयांकडनं अडथळा आहे? काय एकत्र येत नाही तुम्ही? एकत्र न येण्यामागे जे आमदार साहेबांच्या भोवतीचं सर्कल आहे ते कारणीभूत आहे. आणि आमदार मी सांगत नाही, पूर्ण तालुका सांगतोय. आज जी अवस्था भाजपची झालेली आहे, मला वाटत नाही की भविष्यामध्ये जे आता मतदारसंघ बहुतेक 2 होतील आपल्या तालुक्यात आणि मतदारसंघ मतदारसंघामध्ये 2 मतदारसंघ होतील. हा बिलकुल, म्हणजे असे प्रयत्न चालू असल्याचं मी पण ऐकलं दिसतंय मला. पण जसा माझ्यावर आरोप होता की कुटुंबातच नगराध्यक्ष पद दिलं, तसं काय दोन्ही मतदारसंघ कुटुंबातच राहतील का? हा पण म्हणजे एक रिसर्चचा भाग आहे. परीक्षित भैयाकडे तुमचा रोख आहे का? मी कशाला स्पष्ट सांगू, काय सांगायचं नाही. परंतु मी सांगत होतो, आता आपण डिस्कस करत होतो की हे जे सर्कल झालेलं आहे, साहेब चांगले आहेत, धडपड करते, त्यांच्या एवढं काम करणारा आमदार कोणी नाही. खरं सांगतो. अहो मग मला एवढं ते मंत्रालयामध्ये पळावं लागतंय, एवढं फिरावं लागतंय, तेवढं कष्ट घेतात ते मान्य करतो ना मी. तेवढा त्यांच्या एवढा पाठपुरावा कोणी करत नाही. मी बघितला नाही दुसरा आमदार, म्हणजे कामाचा माणूस जात कोणी कामाचा माणूस. ते चांगलं हिमतीने लढा देतात, फॉलोअप घेतात, पाठपुरावा करतात ते. परंतु त्यांच्या सोबतचं जे सर्कल झालेलं आहे ते कुठेतरी त्यांना मिसगाईड करत आहे. हे माझ्यासह जे अनेक लोक बोलून दाखवतात हीच गोष्ट. खुद्द भाजपामध्ये बी थोडीशी नाराजी आहे त्यांच्यात गटामध्ये जे जमत नाही ना, हे गटबाजी भाजपामध्ये बी सुरू असल्याची
काही भाजपामधले बी काही आमचे मित्र आहेत ना, हा. कधी कधी खंत व्यक्त करतात आमच्या समोर हो हो की नाही, परंतु कसं आहे, आत्मपरीक्षण करण्याची निश्चितपणे गरज आहे. कारण लाडकी बहीण सुद्धा तुम्हाला तारू शकली नाही जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये. आता पंचायत समितीमध्ये तर तुम्ही 90 लाख बहिणीचं मानधन बंद केला आणि कसं तुम्हाला तारल बहीण? सत्तेत येताना 2 कोटी म्हणलो ना, आता 1 कोटीवर आलो. आता कशी बहीण मतदान करेल तुम्हाला? आता बहीण पण ओळखली आहे तुमच्या महायुतीला, लबाड भाऊ. काय बाबासाहेब, शेवटी आता 25 मिनिटं व्हायला लागले. यस, या शहरातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? आणि म्हणजे तुम्ही जे काम करताय ते लोकाभिमुख करताय, हे लोकांना कसं समजेल? काय मला काय आवाहन कराल? मी आणि दुसरं, मला- आता तुम्ही किती वेळ हा. तुमचा हा वाद लोकांसमोर दाखवणार? तुम्ही तुमच्या ताकदीवर, तुमच्या राष्ट्रवादीचे सगळे तिथे मंत्री आहेत किंवा तुमचे उपमुख्यमंत्री स्वतः ताई तिथे उपमुख्यमंत्री आहेत, Yes. ह्या आणि ताकदीवर अर्थ तुम्ही खातं कधी परत तुमच्याकडे येणार आहे. कधी तुमचे नाही, मला आहे ती जी यंत्रणा आपली आहे त्या सुस्थितीत करायच्या आहेत सध्या. हम्म. सध्या माझं टार्गेट ते आहे. दररोज मी एक गोष्ट हातावर घेतो आणि ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत राहतो. आता काही एक शॉर्ट मध्ये आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळं मी डिटेल मध्ये सांगू शकत नाही, परंतु पार्ट 2 मध्ये आपण सांगू पुन्हा. हो, हा. हो. मी डिटेल मध्ये मला काय गोष्टी सांगायचे, कारण मी ज्या आताची जी एनर्जी घालत आहे, माझं लक्ष त्या गोष्टीकडे नाही, नवीन काय करण्यामध्ये नाहीच आहे. त्या गोष्टी मला व्यवस्थित, पाणी पुरवठा व्यवस्थित करायचा आहे, कचरा व्यवस्थापन हा असतं. कचरा कचरा व्यवस्थापन आहे, पाणी मला लाईट व्यवस्था व्यवस्थित करायची आहे, इथं उद्यानं व्यवस्थित करायची, इथलं बरेचशा गोष्टी आहेत इथं, ज्या काय या 4 वर्षाच्या प्रशासक गुत्तेदारानं, कालावधीमध्ये- पाणी पुरवठ्याच्या गुत्तेदारानं रस्ते खोदून हा ठेवले. तिथं प्रॉब्लेम आहे. लाखो त्याचा ठेकेदार कोट्यावधीचा नाही, निधी कोट्यावधीचा निधी त्याच्या पाण्यात गेला. कितीतरी अडचणी आहेत. हे अनेक गोष्टी मला हाय तेच विषय मला संपना, नवीन विचार त्याला काय करायला तुम्ही- आज तरी करणं योग्य नाही नाही. त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई करू Basic- शकत नाही का तुम्ही त्या मी काल आम्ही गुत्तेदारावर? विषय घेतलाय त्यांचे जे उर्वरित काम आणि हे तो कारवाई रस्ता नीट करायचं. करून द्यावा लागेल त्या गुत्तेदारानं. कायच करण्यात त्यानं गेलं वेळेत हो, त्यांनी केलं नाही एक म्हणलं. कार्यालय इथं ठेवायला पाहिजे होतं. तिथं इंजिनियर, इथं त्यांचा संपर्क क्रमांक घेऊन नागरिकांच्या, नगरसेवकांच्या मी मध्यंतरी बैठक घेण्याचा पण प्रयत्न केला, पण ते पण रिस्पॉन्स देत नाही. हे असं चालत नाही. त्यामुळं आज आमचं फोकस आहे फक्त आहे त्या गोष्टी व्यवस्थित करण्यामध्ये, आणि प्राईम आमचं सब्जेक्ट सध्या तेच आहे. आणि त्यानंतर जे नवीन विजन आहे, म्हणजे एक पार्ट मध्ये तर होणार नाही, बरोबर. त्यामुळे मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये आपण हे 100% सविस्तर चर्चा करू. बाबासाहेब, तुमच्या कुटुंबाचे यस, आणि अजितदादा असतील, मोठे साहेब असतील, हा, सुप्रियाताई असतील, सुनेत्रा वहिनी असतील, त्यांचे Yes. खूप जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत वडिलांपासून. बिलकुल बिलकुल. अजितदादा जाण्यामुळं हा, साहेब तुमच्या कुटुंबावर किंवा वैयक्तिक तुमच्यावर हा, असा अडचणीचा डोंगर आलेला आहे, हा. आणि अजितदादाची आज तुम्हाला उणीव हा. कुठं कुठं भासते किंवा भासते, आणि ते भासल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? अजितदादाविषयीच्या आठवणी संदर्भामध्ये काय वाटतं? दादांची म्हणजे खरी उणीव जी होती ती फक्त मलाच नव्हती, पूर्ण महाराष्ट्राला होती. बरोबर. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज घटकांना होती, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला होती, तरुणांना होती, बेरोजगारांना होती. आणि दादांचं म्हणजे जो सहवास लाभला, त्याच्यामध्ये जवळून संपर्क जो आला, सगळ्यांचंच आमचं या ठिकाणी, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी निराशा झालेली आहे. आणि निश्चितपणे याच्यातून सावरू आमचे ताई पारदादा असतील किंवा जयदादा ते प्रयत्न करत आहेत, परंतु खरंच या ठिकाणी दादांचं जाण्याने आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आणि महाराष्ट्राचं सुद्धा झालेलं आहे. बाकी कसं आहे, ही मदतीमध्ये तर दादा धावून येत होते. माझं तर दादांचं म्हणजे थेट संपर्क होता, आणि दादा कोणतीच गोष्ट या ठिकाणी टाळत नव्हते. मला म्हणजे कोणत्याही दुसऱ्या नेत्याची गरज सुद्धा नव्हती, म्हणजे थेट दादांशी संपर्क असल्याने. त्याचाही परिणाम झाला थोडासा दादाच्या विकासावर, म्हणजे असं वाटते सध्या दादा जाण्यामुळं सत्तेत काही असताना सुद्धा
दादामध्ये आणि ताईमध्ये फरक काय? नाही, सध्या तर आम्ही दुःखात असल्यानं आम्ही त्यावर म्हणजे विकासावर तर आम्ही अजून म्हणजे ते दादांचं जाण्यानं जे आमचं नुकसान ते झालं दुःखातनच सावरलेले हा नसतात. ते त्याच्यातनं आम्ही बाहेर ते निघालेले आमच्यासाठी दादा महत्वाचे होते. कारण काय दुसरा विकास होत दादा राहील, होणे नाही. विकास होत राहील त्यामुळे परंतु कसं आहे दादांचं जाण्याचं दुःख हे खूप खूप मोठं मोठी आहे हानी आहे. आमच्यासाठी. विकास कसं आहे आम्ही करू किंवा दुसरे कोणी येतील ते करतील, नक्कीच. परंतु डॉक्टर साहेब अर्धा तास झाला आपण गप्पा मारतोय. नाही किती म्हणून तर पार्ट 2, 3, 4 करू आपण. किती वेळ झाला हे माहित नाही, पण आज तुम्ही आमच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आवर्जून आलात. आणि या खर तर तुमच्याशी बोलत असताना एक दिवस सुद्धा पुरणार नाही एवढा खजिना तुमच्याकडे आहे आम्हाला बरेच माहित विषय आहे. राहिलेत. बरेच विषय राहिलेले आहेत. 100% आपण आणि शेवटी एकच सांगतो, बऱ्याचशा गोष्टी अनेक जणांना कळलेल्या नाहीत, परंतु जलील भाई आणि दत्ता वंताडे यांना बरोबर लक्षात येत आहे मी कुठली चाल कशी खेळतो, कसं करतो. हे मी ह्यांना सांगत असतो की बाबा हे दोघं तुम्ही काय सांगत जाऊ नका. अनेक माझे विरोधक राजकारणी आहेत, त्यांना कळत नाही अजूनही मी काय आहे त्यांना समजलेलंच नाही अजूनही. दत्ता भाऊ एक गोष्ट, परंतु तुम्हाला दोघांच्या लक्षात आलंय ते, परंतु मी सतत विनंती करत असतो की तुम्ही हे सांगत जाऊ नका. बोलतो की नाही? हो किती वर्षापासून. दत्ता भाऊ एक गोष्ट अफसर शेख साहेबांच्या बोलण्यातनं आली किंवा ते असं पाठीमागं पण बोलतात, आज कॅमेऱ्यासमोर बोलायला तशातला भाग नाही. आमदार साहेब खूप चांगले माणूस आहेत आणि तो कामाचा माणूस आहे. त्यांची मेहनत, त्यांची धडपड, विकासाच्या संदर्भामध्ये त्यांची भूक, याच्या संदर्भामध्ये ते पाठीमागं पण भरभरून बोलतात. पण यांचा आक्षेप काय आहे की आमदार साहेब चांगले आहेत, परंतु त्यांच्या भोवतालचं जे काय नवरत्न मंत्रिमंडळ जे आहे त्यांच्या भोवतालचं ते आमदार साहेबांना यांच्याविषयी चुकीचं फिडिंग करत आहेत. चुकीचं फिडिंग केल्यामुळं पूर्वग्रह दूषितपणा हा राष्ट्रवादीच्या माणसांकडे बघण्यामध्ये येतोय. तर मला वाटतं या निमित्तानं जर आमदार साहेब जरी ऐकत असतील हे, तर त्यांना पण आपण विनंती करू की लोकांचं ऐकण्यापेक्षा एकदा बाबांचं ऐकून बघा. आणि ते गप्पा गोष्टीमध्ये जाहीर बोलले त्यांच्यावरचं प्रेम 100% आमदार साहेबांना पण आपण गप्पा गोष्टीमध्ये आपण घेणार आहे. नाही ते स्वतः आमदार साहेबांच्या बाबतीत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आमदार साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांची काम करण्याची जी जिद्द आहे किंवा त्यांचा जो धडाका आहे त्याच्यावर बाबासाहेब प्रभावित आहे. फक्त मुंबईमध्ये ते जसे सगळ्यासोबत सबके साथ आहे, असं औसे में थोडासा गडबड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की त्यांच्या आजूबाजूचे लोक की थोडस त्यांच्याबद्दल किंवा इतराबद्दल गैरसमज करून देतात. तेच आपण या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून आपण विनंती करू किंवा आवाहन करू की आतापर्यंत लोकांचं ऐकलं, आता एकदा बाबाचं ऐका. काय प्रयत्न करू 100% या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून. कारण राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं. अफसर शेख आज आमच्या गप्पा गोष्टीमध्ये पण त्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक 2 पाऊल जरा आता शहरासाठी पुढे जावं असं मला वाटतं. ते पुढच्या एपिसोड घेऊ आपण त्यांना. आज ते आले, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, या शहराच्या विषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या त्यांनी बोलून दाखवल्या. आशा करूया की यांच्या कार्यकाळामध्ये औसा शहर एक विकसित शहर किंवा विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर गेलेलं शहर आपल्याला सगळ्याला पाहायला मिळेल. एक गोष्ट राहिली, तुमच्या दोघांचंही या ठिकाणी अनेकदा या शहराच्या विकासासंबंधी अनेक जे व्हॅल्युएबल सजेशन्स होते मी स्वीकारलेले आहेत. 100% हे या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी खास करून नमूद. आमदार साहेब पण स्वीकारतात बरं का. मी तर अवलंब केलेला आहे. स्वीकारतात आमदार साहेब. बसवराज पाटील साहेब सुद्धा दत्ता भाऊला आमच्या फोन करून विचारतात किंवा त्यांनी तरी ऐकतात. म्हणजे
आमचा मानस शेवटी आपण काय, आपण सगळे आता शहरात दादा पण आले आले. जोडीला आमच्या. शेवटी तुमचा आमचा सगळ्यांचा मानस, आपण हा, शहरातले विचार चांगले हो. शहरामध्ये बरोबर. आपला जन्म झालाय, आपण इथल्या मातीशी काहीतरी देणं घेणं लागतो. आणि Yes. परमेश्वरानं संधी दिली, Yes, आपल्याला संधी दिली yes, आणि याच्या माध्यमाने तुम्ही केलात, yes, भविष्यातही करणार आहात, yes, पण यापेक्षा अधिक करावं yes. म्हणून लोकांनी हे बळ दिले तुम्हाला. नाही नाही, बिलकुल बिलकुल प्रामाणिकतेने या ठिकाणी मी औसेकरांची स्वप्न पूर्ण करेन आणि औषधाचं राहणीमान आणि दर्जा कसा उंचावेल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. धन्यवाद. आज आपण आम्हाला वेळ दिला. डॉक्टर अफसर शेख, प्रभारी नगराध्यक्ष, त्यांनी आम्हाला गप्पा गोष्टीमध्ये येऊन गप्पा मारल्या, त्याबद्दल मी जलील पठाण आणि माझे मित्र दत्ता हुंताळे यांचे दोघे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.